नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सतीश निवृत्ती चव्हाण, मुक्काम पोस्ट तांबोळी, तालुका कराड, जिल्हा सातारा. आता हा तुमचा गोठा आहे, किती जनावर आहे टोटल? तर आपल्या मोठ्या सागा आहेत आणि कालवाडी 2 आहेत. 2 कालवड आहेत, मोठ्या सागा आहेत. तर आता मिळत्या तुम्ही किती दिवसांपासून वापरतो? तर जर आपण एक आठवडा म्हणजे 6 दिवस झाले कंटिन्यू म्हणजे आपण वापरतो. माहिती कशी काय मिळाली? माहिती म्हणजे युट्यूबवरून माहिती मिळाली. मी आपलं नवनवीन शोधत असतो म्हणजे बेस्ट काय आपल्या एक आजारी होती आमची. ते आम्ही जरा त्याच्यासाठी बेस्ट प्रोडक्ट बघतो. काय झालं ते? ती काही येताना ट्रान्सपोर्ट मध्ये गाडीत वेली होती आणि 1 लिटर चीक देत होती. आता तिला एक 10 दिवस झाले ते आणून आपण. ते आल्यानंतर आपण ते ॲनिमल चार्जर तुमचं मी ते व्हिडिओ बघितला, त्यातनं ती माहिती घेऊन मग आईला आजार काय झाला? आजार म्हणजे ती येले होती, वारपीर पडली, सगळी व्यवस्थित होती, फक्त दुधाला वाढत नव्हती. दुधाला वाढत नव्हती, लित्री होती, पानात उरत होती, पानवत नव्हती. त्या पद्धतीनं मग ते औषध आपण घेतलं ॲनिमल हेल्थ चार्जर. युट्यूबची माहिती बघितली, तुमचा व्हिडिओ बघितला, राम सरांचाही बघितला. बरेचसे व्हिडिओ मी बघत असतो दिवसभर. तुमचा हेच व्हिडिओ बघतो मी दिवसभर आपले बघतो. त्यातनं तुम्ही ॲनिमल चार्जर म्हणलं, मिल्क चार्जर नको मग ॲनिमल चालू आहे जरा दूध वाढलं पाहिजे म्हणून. आणि मग परत आता आल्या, आता पहिले 1-1.5 लिटर दूध द्यायची सकाळी, 1-1.5 लिटर दूध देत होते. आता सकाळी 1-1.5 लिटर, संध्याकाळी 1-1.5 लिटर. ॲनिमल हेल्थ चार्जर किती चाललं? तिला आपण 200 किलो पुढे चारले. एका टाइमला किती? 200 ग्रॅम. 200 ग्रॅम सकाळी 200 ग्रॅम, संध्याकाळी 200 ग्रॅम आपण देत होतो. तिचा चांगला फरक पडला. आणि आता ते झालं. काय फरक झाला? फरक म्हणजे ती आता पानवायला लागली, वैरण खात नव्हती, वैरण खायला लागली, खाद्य खायला लागली. परत तुमचं दूध 12 लिटर आता घेतली, सकाळी 6 लिटर, संध्याकाळी 1.5 लिटरवर एक टाइमला 6 लिटरवर आली डायरेक्ट. म्हणजे अजून तिचं वाढीतच चालू आहे कालावधी. तशी कॅपॅसिटी किती? कॅपॅसिटी तशी 25 प्लसची आहे. 25 प्लसची. पण तुम्ही वापरायच्या आणि 1.5 लिटर म्हणजे ते वैतागाला 1.25 लाखाला काही आणली होती. असं वाटायचं आता काय आपण काय करायचं काय नाही. हार नाही म्हणत, हार मागणी नाही, आपलं प्रोडक्ट चालू ठेवलं. देऊन टाकू आपण. आता म्हटलं मागच घालवायची त्या माणसाला, व्यापाऱ्याकडनं आपण आणलेली, त्याला आता मागच घालवायची मानसिकता होती. पण आपले प्रोडक्ट भेटले, संजीवनी सारखं काम केलंय. आता ही बाकीच्या जनावरांना काय सांग? बाकीच्या जनावरांना आता आमचे गाभण जायचं मी बारी कंपन्यांची मिनरल मिक्सचर, फॉस्फरस पावडर, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे असं ते सगळे वापरलेलं आहे. इंजेक्शन तरी पण मला एवढा रिझल्ट येत नव्हता. तर आता आपण 6-7 दिवस झाले यांना वापरतोय. सकाळी सगळ्यांना टोटल 25 किलो, 5 किलोची पहिले बकेट घेतली मिल्क चार्जरची, ती संपली 5-6 दिवसात. परत आपण डायरेक्ट आता 25 किलोची टॅग मागवलं. 25 किलोची टॅग मागून सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी 100 ग्रॅम, सगळ्यांना हे कंटिन्यू चालूच आहे. तेव्हापासून म्हणजे फरक म्हणजे खूप मोठा बदल झालाय गायांच्यात. आपल्या गाभण जाणाऱ्या हिटवर आता ह्या मादावर येत नव्हते, यांची तक्रार होती. आता हिला 6 दिली काल सकाळी. आता हिला पण आल्या 2 दिवसांनी द्यायचं. आता ही जी तर तक्रार आहे ही 4 महिने झाले येऊन. ही आतला जरा प्रॉब्लेम आहे सिस्टीम. फक्त आता डॉक्टरांनी काय सांगितलं, त्या पावडर वगैरे लय चालले हिला 4 महिने झाले, चालूच आहे. बारीक कंपनीच्या सगळ्या कंपन्यांच्या फॉस्फरस चालली, फॉस्फरसची कंपनी म्हणले, ते इंजेक्शन दिली, फॉस्फरस पावडर आणली भारीतली, परत मिनरल झाली भारीतल्या कंपनीची. त्या तरी पण काही फरक नाही, आपण काही गेलेलं नाही, बरेच पैसे घालवले. आता काय केलंय आपण, आता 150 ग्रॅम हिला मिल्क चार्जर चालू ठेवलंय. 150. आता माझा अंदाज आहे की 21 दिवसात सिमेंट दिली की घाबरणार 100%. एवढा आत्मविश्वास आलाय. आणि ह्यात बदल काय काय? दुधाला किती वाढली? दुधाला 2-2 लिटर एका काही मागे वाढ झाली. म्हणजे आपलं एक 8 ते 10 लिटर सगळ्यांचं 10 लिटर दूध वाढलं. म्हणजे आणि एक तर 3 महिन्याची गाभ आहे, तिचं कमी व्हायला लागलं होतं. आपण हे आता चालू केलंय तेव्हापासून किती वाढली? ती 8 लिटर दूध देत होती, आता 11-12 गेली या 7 दिवसात. 3-4 लिटर आणि तिला कमी वापरत होते, तरी पण तिचा रिझल्ट आहे. पण आता 100 केलंय तिला पण. म्हणजे जी मिरच्या दिल्यामुळे तिची कॅपॅसिटी सरासरी दूध किती वाढलं?
सरासरी 8 ते 10 लिटर दुधाची वाढ झाली. दूध पण वाढलं, क्वालिटी पण दुधाची चांगली लागायला लागली. फॅटेसिन चांगला बसला. दूध खाताना सुद्धा म्हशीचं दूध खाल्लं आपण पिलं ना. आता आम्ही स्वतःच घरी दूध पितो रोज. आमच्या गुरांचंच दूध आम्ही खातो. तर बाहेरचं दूध आता आम्ही पहिले साखर टाकून मी दूध प्याचो. बरं. म्हणजे मला सवय होती थोडं साखर टाकून सकाळ संध्याकाळ प्याच. बरं. पण आता 2-4 दिवस झालं मी साखरच टाकत नाही. गोड लागतंय दूध. एवढी गोडी वाढली. हा, एवढी गोडी वाढल्या. एसएनएफ वाढलाय 3-4 पॉईंटनी. 3-4 फॅट वाढली 3 पॉईंटनी. दर काय आता किती तर आपल्याला 40+ दर लागतोय आता. पहिला 36 रुपये 37 रुपये लागत होता दर. 40 रुपये हा. टाकलं तरी 8 म्हणजे एक साधारण कमीत कमी 3 रुपये फायदा झाला लिटर मागे. लिटर मागे. माझं आपलं 70 लिटर दूध आहे. म्हणजे 70 2100 रुपये ते झाले 210 रुपये रोजचा फायदा. 200. हा, दुधाचा. आणि फॅट एसएनएफचा एक वेगळाच फायदा. म्हणजे टोटल सर्वसाधारण एक 500 रुपयाची वाढ झाली 500 रुपये वाढ झाली. म्हणजे महिन्याचं 15,000. 15,000. आणि हे चालून मिल्क चार्जर किती लागेल? समजा एक 8,000 रुपये एक 25 किलोची बॅग लागेल. 8,000 म्हणजे आपली. निम्म्याने हा, आपला निम्म्याने. मग आत्ताशी 6 दिवसात 6 अजून लय बदल व्हायचा. कंटिन्यू मध्ये अजून आपण 1 महिना चाललं ना लय बदल व्हायचा. मला एक सांगा, जर गोट्या म्हणलं तर सर्वात जास्त समस्या भरपूर असते. मास्टडीची समस्या आहे. आपण जायचं तक्रारी तक्रारी. भरपूर. म्हणजे लय परत टेम्परेचर कोणाला आलं, थायलेरिया झाला, गोचडचा पाला, बरं. त्या अडचणी लय अडचणी. आणि सगळ्यात मोठी गोट्यात आता काय आहे, तुमची गाभण जायची तक्रार आणि मास्टडी. मास्टडी. त्या 2 समस्या खूप मोठ्या आहेत मोठ्या आहेत. शेतकऱ्यांना. पण हे मिलचा जो आपल्याला काय मिल्क चार्जर वापरला ना तुम्हाला डॉक्टरच नाही. डॉक्टर नाही. हे खरंच म्हणजे हे औषध आहे का नाही. आता मी 10 वर्ष झालं नवीन कंपनीचं एकही सोडलं नाही. नवीन माहिती आली की मी लगेच ते औषध मागवलं. युट्यूबला बघणार मी कुठल्याही कंपनीचं येऊ दे. भारी कंपनीचं मी पहिल्यांदा वापरतो औषध. बरं. मेडिकलवाला म्हणतात तुझ्यासारखं कोण वापरतच नाही. मग ते औषध वापरून काहीच नाही बेनिफिट. Benefit काय माहिती तसंच आहे का आपण तक्रारी आहेत. बरं दूध वाढलेलं नाही काय तब्येती खराब. खराब. हा, त्यातनं काय बेनिफिट झाला नाही साध्य. म्हणजे मग आता आम्ही चालू कशासाठी केलंय, आपल्याला एक गायांना आपल्या बघून समाधान वाटलं पाहिजे. दुसरा मुद्दा आपल्या आर्थिक प्रगती पण होत्या. बरोबर. डॉक्टर तुम्हाला बंद, गायचा डॉक्टर बंद होते. डॉक्टर बंद. आणि आपलं ते मी व्हिडिओ बघितले की कंटिन्यू मध्ये आता वेळेपासून वापरला आपण की बरं. 5 ते 6 महिने फुल दूध देणार गाई. पहिला एवढे देत नव्हते आपले. बरं. 1 महिना 1.5 महिना झालं की पीक वरनं कमी यायचं. कमी यायचं. लगेच. हो, हा. दूध कमी. सिमेंट पडलं की दूध हा, कमी सिमेंट येतं. पडलं की दूध कमी पण येतं. इथं वाढते. वाढते दूध. आता ती का आपण आपली गाय आहे 9व्या महिन्यात. बरं. तिला सकाळी 100 ग्रॅम संध्याकाळी 100 ग्रॅम चालू त्या केलं. साईडला एक गाय हा, आहे. ती. बरोबर. ती आपण चालू आणि केली. महत्वाचं हिजा आजार हो, हिला भरपूर रिझल्ट पडले 65% आपल्याला. कमी झाला. आत्ताशी अजून 8-10 दिवस झाले तर अजून इथनं पुढे एक 8 दिवसात पूर्णपणे रिकव्हर होईल. फुल दुधावर म्हणजे जाईल. एक प्रोडक्ट सगळ्या ह्याच्यावर काम करतं. सगळ्या तुमचं टोटल असं कुठलंच औषध आता जगात नाही. म्हणजे मी अभ्यास करतो, गुगल असतं माझं काय युट्यूबला बघतो. बरं. अख्ख्या जगात कुठलंच प्रोडक्ट असं नाही ह्या मिल्क चार्जर अॅनिमल हेल्थ चार्जर सारखं की एकच औषध ते सगळ्या रोगांवर काम सगळ्या करतं. रोगांवर हा, काम करतं. टोटल तुम्हाला म्हणजे हे शेतकऱ्यांना चांगलं. प्रत्येक शेतकऱ्याने जर हे वापरलं ना तर शेतकरी म्हणजे हे शेतकऱ्यासाठी संजीवनी बुटीगत काम करणार काम आहे. करणार. हा, मिल्क चार्जर आपलं. बरोबर. आणि त्याच्यामुळं शेतकरी हा पूर्णपणे समृद्ध होणार आहे आपला. समृद्ध होणार. बरोबर. त्याला कुठलंच टेन्शन नाही राहणार, आनंदी राहील, बरोबर. पैशाची बाजूने चांगलं राहील आणि त्याची मानसिकता वाढून आणि वाढीसाठी त्याची गाय म्हशी वाढवल तो. वाढवा. शेतकऱ्यांची वापरायला गेलं की सर्वात मोठी समस्या काय असते, ते महाग आहे. नाही ते पण आम्हाला पण पहिली ती समस्या होती. बरं. पण आम्ही काय व्हायचं मिनरल मिक्सर वापरायचो. हा. त्याच्याबरोबर कॅल्शियम फॉस्फरस पावडर असायची. बरं. परत कॅल्शियम आहे, गुळ टाकायचो आपण, मीठ सोडा वापरायचो, सगळं वापरलं तरी पण त्याचं प्रोडक्शन सगळ्याची कॉस्ट काढली. काढली, हा. परत ते झालं त्याच्याबरोबर डॉक्टर आहेत रोज. बरोबर. मास्टरीत झाला, बरोबर. कुठं काय झालं, टेम्परेचर आलं, गाभण जायला, दुसरी इंजेक्शन, ते सगळे प्रोडक्शन कॉस्ट काढली तर हे जी मिल्क चार्जरची आपली कमीच आहे कमीच आहे. कॉस्ट. आणि ते कॉस्टिंग घालून पण रिझल्ट भेटत नव्हता, Result काही भेटत फायदा नव्हता, तोट्याचाच धंदा होता. औषधं सोडून 2,000 रुपये नुसतं डॉक्टरला डॉक्टरला जायचं. औषधांचं 10-15 हजार वेगळंच महिन्याला जात होतं आपलं, बरं. ते वेगळंच. आणि वापरायच्या आधीची मानसिकता काय होती ना, मिल्क चार्जर वापरायची पूर्वी नको वाटायचा धंदा. असं वाटायचं की आपल्याला 2 गाय ठेवूया थोड्याच, नको आमच्या 22 आपल्याला वाढवायला. 22 पहिल्या 22 गाय होत्या, त्याच्यावर आता 7 वर आणले. 2 लिटर दूध घातले आम्ही. म्हणजे बरं. ती आमची मानसिकता कमी होती गेली. पण आता हे प्रोडक्ट मिळालंय की आता परत तुम्हाला 1 वर्षाने आला तर तुम्हाला 15-20 गाय दिसणार माझ्याकडे. बरोबर. म्हणजे हे एवढी मानसिकता झाली. म्हणजे एक माध्यम आहे की हे आपल्याला एक यशस्वी 100% होऊ यश, शकतं. 100% पोहोचू हे शकतो आपण यशामध्ये. बरोबर. आता मला सांगा, तरुण पिढी जी जास्त ह्या व्यवसायाकडे वळते तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? तरुण पिढीने 100% हा व्यवसाय करावा.
आणि ह्या व्यवसाय करायच्या आधीच त्यांनी गाई घ्यायच्या आधीच मिल्क चार्जर आणि मला हेल्थ चार्जर घेऊन ठेवावं एक बाटली आणि ती गाई आणली की लगेच चालू करावं म्हणजे त्याला पूर्णपणे आर्थिक प्रगती होणार कुठलीच अडचण त्याला नाही. कुठलीच अडचण येणार नाही डॉक्टर लागणार नाही गोट्यावर आणि म्हणजे त्याचा म्हणजे 100% त्याच्या व्यवसायात वाढच होणार या प्रोडक्ट वापरल्यामुळे अजून सर तरी आपण फक्त दुधावरती नफ्याचा विचार केलाय शेणाचा विचार नाही. शेणाचा आहे गोमृती तयार होते बरं आता मी आणि काय करणार आहे अजून आपले 100% हे शेणखत टाकून आता आपल्या रानात टाकून पुढच्या वर्षीपासून पूर्णपणे त्याच्यात चारा मका लावणार आहे आणि मकाचा मुरगा स्वतः करणार आहे हा. मकाचा मुरगाच करणार आणि ते डबल म्हणजे बेनिफिट मिळेल ना आपल्याला एसटीचा आपला चारा आणि मिल्क चार्ज डबल रिझल्ट मिळेल आणि तुम्हाला कुठलीच तक्रार राहणार नाही म्हणजे प्रत्येकाने वापरलंच पाहिजे आता काळाची गरज आहे सेंद्रियकडे वळलंच पाहिजे आता हे आणि हे तर आपल्या सेंद्रियच्या पुढची आहे वैदिक पूर्णपणे ही सगळी जडीबुटीपासून बनवलेले प्रोडक्ट आहे आम्ही 10 गुंठ्याला 10 टेलर शेणखत टाकतो बरं. आम्ही विकतच नाही आणि आमचं शेणखत विकत कोण घेत नव्हतं पहिलं काय आता व्हायचं गोमूत्र शेणखत म्हणजे पहिलं पातळ व्हायचं आमचं बरं. म्हणजे एकदम सगळी रबडी. घट्टच व्हायचं म्हणजे टाकलं का नाही ते काढायला माणसं नको म्हणायचे एवढं कडक व्हायचं कडक व्हायचं. हा, ते असा गट्टा जरी रानात टाकला रोटरना जरी मेहनत जरी केली तरी तो बरं. तसाच राहत तरी एवढा होता नाही करायचा. पहिला चिकटपणा तसा फुटत नव्हता तो मऊ आता हे शेणखत आपण आता टाकायला चालूच केलंय हे आता आपल्याला फरक पडेलच आपल्याला आपल्याला तुम्हाला फरक पडेल. मी व्हिडिओ बघितली ती शेणखत तयार होते गांडूळ तयार होते भुसभुशीत होत आहे ते जर उलट आणि शेणखत जर हे शेतीला टाकलं आम्ही बरोबर तर आणि चमत्कारिक रिझल्ट येते रान आज जी तुम्ही जी बोलताय हे सगळं तुम्ही व्हिडिओ जास्त व्हिडिओचं काही सारखं नाही. मी आमचं आहे का माझा नाही? पूर्ण 10 वर्षाला अभ्यास आहे गुरांचा औषधं, माझा कसं मोबाईल तुम्ही उघडला ना युट्यूब तुम्हाला गायांशिवाय आणि गुगलला तुम्ही टाकला सर्चिंगला औषधांशिवाय काहीच दिसणार नाही कुठलं मोबाईल उघडल्या सगळे व्हिडिओ दिसतील घरातले सारखे वरडतात अरे हे काय बोलत असतील सारखं बोलायला जोडीदार बिल्डर दुधावर लोक नाही साईजचा अभ्यास केला डेअरी. ठीक आहे दुधाच्या वरच्या साईजचा तुम्ही तुमचा अनुभव सांगा काय काय नाही का दुधावरची साई पण झाड यायला लागली बरं त्याच्या आधी काय परिस्थिती होती? त्याच्या आधी नव्हतं साई पातळ पातळ आणि एवढा नाही का तुमचं छान आहे एवढं प्रोडक्ट मुलांना आमच्या नाही का त्याला पाक नाराज झालेला बरं. एवढे 10,000 रुपये घालून त्याला फक्त परत ते सारखा मोबाईल बघून बघून तुमचं ते रिझल्ट करायचं सारखं परवा गेला पोतच घेऊन आला साहेब पण काय तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस काय मानसिक होती आता काय वाटतं आता आम्हाला वाटतं की आत्मविश्वास आता आलाय. बरोबर आहे. आता आम्हाला वाटतंय अजून काय अजून घे बाबा काय अजून पाहिजे वाढवा. तुम्ही काय सांगताल महिलांना की ज्या आज ज्या व्यवसायात पण हातभार लावतात त्यांना काय समजू ज्या पैसे व्यवसायात पण आपण नाही का सगळ्यांना आपल्या घरातल्यांना हे सगळं हातभार लावून हे product सगळी वापरलं product ना. वापरलं का नाही आणि त्यांचा फायदा अजून फायदा होईल प्रगती होईल संसारात हातभार लागेल त्यांचा म्हणजे मिळचा जर हे माध्यम मिळचार सर्वांना चांगलं आहे सगळ्यांनी वापरा नाही, आम्हाला आम्ही 10 वर्ष झालं पुण्याला होतो 32 वर्ष बरं. पुण्यात आम्हाला 9 लहान वर्ष बनवता. व्यवसाय करतोय आम्ही. बरं 9 वर्ष झालं पण आम्ही कधी लॉस मध्ये नाही मस्त मस्टाडी झालं पण त्याच्यावर सार काय भरपूर म्हणजे नाही का पैसे घालवून पण बस करणार. त्यावेळी काय व्हायचं आमचं गायांची तब्येत बनत नव्हती बरं पैसे तर जात होता अनावश्यक बरं. आणि त्यातनं प्रॉफिट जास्त राहत नव्हतं जास्त पहिलं. राहत हा. आता काय व्हायला लागलं आता ते मिल्क चार्जर वापरला ना आपण आजार पण नाही गायांची तब्येत चांगली आणि प्रॉफिट जास्त ते तिन्ही गोष्टी साध्य होणार आणि कमी चारा खाऊन जास्त दूध रवण जास्त झालं की पूर्णपणे ते पचणार आहे आपलं कामच आहे मिल्क चार्जर आता आम्ही बघतोय 7 दिवस झाले पूर्णपणे शेण बारीक यायला चालू झालं. बारीक. शेण बारीक आणि खाईल. पहिले ते 2-2 पूर्ण टप्पा पचतंय. खायचे आता एकच टप खाते एक एक टप्पा एकच टप खाते पण सगळं खाते सगळं सगळं आणि खाते. त्याच्यामुळे आणि कमी खाऊन दूध वाढले आणि आपल्याला आवड पचनक्रिया निर्माण चांगली. झाली ना आवड निर्माण दूध वाटलं झाली. बाबा दूध वाटलं आमच्या आवड निर्माण झाली एवढ्या तेव्हा. जनावरांमध्ये का नाही आम्ही 5 वर्षी कोटी करतो किती गुरु आहे ते 8 गुरु आहे बरं 5 वर्षी कोटी करतो आणि एक मुरघास, मुरघास करतो. मुरघास. सकाळ संध्याकाळी एकच टाकतो आता एक वजन कमीच लागते म्हणा थोडक्यात आता एक कमी म्हणजे 100 रुपये तिथं फायदा झाला आणि कमी खाऊन आता जास्त दूध द्यायला लागले थोडी जास्त द्यायला. सगळं त्यांना खाल्लेलं पचतंय आता शिल्लक राहतोय काय आता दावणीमध्ये शिल्लक आता नाही, राहत. शिल्लक शिल्लक राहत. मला एक सांगा
सरासरी तुमचा किती नफा झाला असेल तुमच्या चालू केल्यापासून तरी अंदाजे आता- डॉक्टरचा खर्च ते सगळा पकड आता कंटिन्यू तसं आपण जर काढलं महिन्याची सरासरी एक 5 ते 6 गायांमध्ये बरं. तर 15,000 रुपये 100% शिल्लक राहिला पाहिजे. शिल्लक राहिला. हो, 100%. बरं. 15,000 5 गायन मागं आणि जनावरांचा तो जो खर्च आहे तो जो वाचला डॉक्टरांचा ते सगळं तो वाचलं. तर प्लस मध्ये जनावरांचा डॉक्टरचा खर्च वाचला ते पैसे शेतकऱ्याचे तिथं हे झाले आपण द्यायचं करार वैरण कमी लागली काहीच नाही डॉक्टरांचा गोट्यात खर्च कुठला त्रास नाही आणि 15 गाया एकदम चांगल्या येते गया एकदम हा, ते गाय एकदम टवटवीत जलदार दिसते ते अजून आपल्या आत्ताच गाया चांगल्या दिसायला लागल्या 6 आठ दिवस, 6 अजून दिवस एक झाले महिनाभर आपण कंटिन्यू केसांमध्ये काही फरक दिसायला लागला का त्यांचा मला एक सांगा आपली मानसिकता बदलली की आपल्याला सगळ्या गोष्टी ह्याच्या आधीची मानसिकता जेव्हा आलेली असते तेव्हा आपली मानसिकता राहत नाही नाही आता ही गाय आणल्यानंतर हा आहे का ना पूर्ण आमचं हे झालं होतं. मला आहे का नाही लाख मानसिकता रुपये संपली होती. लॉस होणं बिणं काहीच नाही असेल लई वेळा लॉस फक्त खाल्लेला आता काय होतं आमचं काय म्हणणं आहे जनावर आपलं आपण प्रेम करतो पैशाचा विषय नाही बरोबर. ते चांगलं झालं ते पाहिजे चांगलं. हा हे आम्हाला महत्त्वाचं सगळं लागतं त्यासाठी आमचा प्रयत्न चालूच असतात कायम नाही त्यांचं मला पण सारखं फोन येतं हा, ना. हो. पण रिझल्ट आला ते आम्हाला पण हा. कसं आहे जनावर एवढं पैसे आणले आणि त्याला जर रिझल्ट मिळाला तर चांगली गोष्ट रिझल्ट आहे मिळाला ना. आता बघा हे आपल्याला 2 कालवड्या आहेत का नाही आमची 9 महिन्याचे बरं. तर आता ते अजून चालू केलेलं नाही केस आता त्यांना केस पण चालू करून आम्ही तुम्हाला सांगू का 3.5 ते 4 महिन्यात 3 महिन्यात हे आता मिक्सर तीनच चालू महिन्यात. केलं तिथनं पुढे 3 महिन्यात त्यांना सिमेंट सिमेंट देणार म्हणजे देणार. ही ताकद आहे म्हणजे आम्हाला या 6 दिवसातच अनुभव आलाय आणि मी व्हिडिओ बघतोय गेले महिना झाला बरं. 1 महिन्यापासून आता या 6 दिवसात तर रोज कंटिन्यू व्हिडिओ बघतो राम सरांना तुम्ही एक काय सांगता राम सरांना सांगाल की तुम्ही हे जे प्रोडक्ट बनवले ते शेतकऱ्यांसाठी आणि दूध उत्पादकांसाठी हे संजीवनी आहे म्हणजे हे जगात कुठलंच औषध नाही असं हे तुम्ही बनवले तुमचं म्हणजे मनापासून तुम्हाला आभार मानतो मी तुमचं की हे प्रोडक्ट तुम्ही आणले म्हणजे हे दूध व्यवसायातील दूध व्यवसायातली किंवा शेतीतली ही क्रांती आहे नवीन बरोबर आणि हे गरज आहे आता काळाची हे औषध हे असं म्हणजे हे नाही तुमची प्रगती होत्या सगळंच म्हणजे फायदा होतोय शेतकरी एकदम समृद्ध होणार आहे हे तुम्ही औषध काढले हे तुम्हाला म्हणजे हे अजून महत्व कोणाला नाही माहिती जे वापरतोय खरं त्यांनाच महत्व माहित आहे बरोबर आहे म्हणजे हे खूप वाटतं महाग चांगलं आहे बरोबर. वापरलंच पाहिजे नाही, आज पण तुम्ही किती हे खस्ता खाऊन सुद्धा इतक्या पोचला आणि आज तुमच्या हातात आलं पण त्याचं तुम्हाला यश यश मिळालं यश 100% यश मिळालं आणि त्याचं आता महत्व कळायला लागलंय कळायला लागलं. पहिला म्हणायचो महाग आहे बरोबर. महाग आहे म्हणून वापरत नव्हतो पण त्याचं आता महत्व आम्हाला कळल्यावर ते खूप स्वस्त वाटते आता आपण जोपर्यंत मिनरलला खर्च करतो बरोबर. विथ डॉक्टरला खर्च करतो करतो. आता मिनरलला खर्च केलेला का नाही त्यांच्या दुधातनच ते देते आता पुढच्या परत प्रकारचं दुधातनच देतात आणि दुसरा प्लस ना परत क्वालिटी वाढली फायद्याची आणि परत तिसरा वाचतोय काय माहित फायदा काय होतो डॉक्टरचे पैसे वाचते पैसे असते भरपूर बेनिफिट गेल्या एवढे डॉक्टर आम्ही बोलवलं आता 8 दिवस झाले एक पण डॉक्टर नाही किती दिवस झाले म्हणजे 8 दिवस झाले हो, आता 8 दिवस झाले फक्त एक एक ही दोन डॉक्टर दोन नाही, दोन नाही. डॉक्टर आता कोणाला आता डॉक्टर डॉक्टरच नाही बोलवलं फक्त भरायलाच सिमेस भरायला आणलं भरायला फक्त बाकी नाही आता आम्ही पण बघतोय गोट्यात पण तुम्ही सगळी फॅमिली गोट्यात आम्ही फॅमिली आम्ही काय मस्त आम्हाला आवडच आहे नादच आहे पहिला 22 गाय आम्ही तिघ सांभाळतो हो, 22 गाय तिघं आम्ही म्हणजे सुद्धा म्हणतो. 4:30 वाजता उठणार म्हणजे उठणारच 4:30 वाजता उठून 6च्या आणि मेन आमच्या मुलाला आवड आहे बरोबर. आवड आहे कष्ट करायचं सगळं पण त्यातनं बेनिफिट भेटत Benefit. एवढं वर्ष झालं सगळं नवनवीन वापरलं आपण संगोपन बी चांगलं होतं आपलं सगळ्या गोष्टी चांगल्या असून शिवधंदा अजून आता परवडत त्याला एवढ्या नव्हता नोकऱ्या आपल्याला. वगैरे आल्या पण त्याला काही इंटरेस्ट नाही कशा हे आता आपल्याला हे आवड आहे आपण प्रेम यांच्या करतो आता हे तुमचं औषध आहे आलंय मिक्सर असे चांगलं आता आपलं त्याचे बघा. साथीने आपलं आम्हाला आपलं हाय का नाही औषध आहे. 5 वर्षापूर्वी जर माहिती अगोदर आम्हाला आम्ही या माहित नव्हतं. क्षेत्रात आलो असतो तुमच्या हा, 5 वर्षापूर्वी जर आता तर आज आम्ही का नाही खूप पैसे बाळगून दया माझी असते आणि भरपूर प्रगती झाली कुटुंबाची ही जर आधी मिळाला आधी असतं, आमच्याकडे अशा 3 गायी गोटा चालू होत्या. केला त्यावेळी मिळालं असतं तर. त्यांचे गुडघे दुखत होते लय अशा गाया विकल्या राम पण गावात. सांगते ज्यावेळेस तुम्ही जोपर्यंत ही होत नाही तुमच्या इथे लिहिलेलं लिहिलेलं नाही नाही. तोपर्यंत ते भेटणार नाही ते जे दिवस योग आल्याशिवाय योग आल्याशिवाय भेटणार नाही आता योग आला म्हणा हा, योग आला आता त्यामुळे आल्यापेक्षा आम्ही तुम्हाला सांगू का ते जे धार काढताना 1000 देवांची नावं घ्यायचं काय? बाबा थोडं का होईना दूध दूध देऊ द्या, देऊ दे, दूध थोडं देऊ देऊ द्या. का तर 1,10,000 पानाच पडत रुपये नाही दिले. तिथे. पानाच पडत टेन्शन नाही. येतं. तिची तितक्या पोचणार हा, नाही. तेवढं. आणि त्या टेन्शन मध्ये मी ह्याला आधार काय देतो 1,00,000 1,10,000 काय नाही म्हणतो
तू टेन्शन घेऊ नको म्हटलं. बरं. अजून दुसरे आणू म्हटलं 1,60,000 आणू दुसरे म्हटलं. पण म्हटलं तू टेन्शन घेऊ नको. साथ आता दिल्यानंतर सरांमुळं करत नव्हती त्या अशी. कामाला देवासारखे धावून आले त्यामुळे आम्हाला कुठेतरी नाही का पर्याय सापडला. जे रामसरांनी मिल्क चार्जर आणि मला हेल्थ चार्जर काढले की नाही बरोबर. हे खूप मोठं म्हणजे त्यांचं सगळ्या शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी आभार मानायला तेवढं आभार कमीच आहे. मानायला. पायपीट सगळे- पाणी केलं पाहिजे असं म्हणतात. म्हणजे हे देवगुणी माणूस आहे म्हणा. ज्याला गायच्या जीवावर प्रपंच करायचा आहे किंवा गाय त्याला असेल पैसे किंवा कमवायचं शेती ते असेल. त्यानं तुमचं आपलं विचार. वापरलंच पाहिजे. आपलं मिल्क चार्जर म्हणा आणि महिनाभर powder 15 दिवस शेतीला. त्याला नाही का वाटर राहायला काय फरक पडत नाही. एक आता महिन्यानंतर ही गाय अभ्यास आमच्या करायचा. वैरणच खात नव्हती. बरोबर आहे. अशी रवण करत नव्हती कधी रवण माणसं नाही असली काय ना तुमची अशी काय सांगता रवण करत नव्हती घाबरत होती रवण कधीच करत नव्हती कधी. वैरणच खायची आता ही भरपूर बदल झालाय. आणि मोकळी मुक्त गोट्यात सोडली का नाही आठ दिवस. आम्हाला अर्धा तास गावतच नव्हतं. पळून जायची नुसती पळायची. पळायची. भित्री होती. बरी- सगळ्या सोडायचं मग आपोआप ती मागणी यायची. बरोबर आहे. चालेल म्हणजे खूप चांगला तुम्हाला अनुभव आला बरोबर आहे. 8 दिवसात आला अनुभव. 8 दिवसात आले अजून एक आता इथनं महिना आणि जे माझे नातेवाईक किंवा माझे भाऊ आमचे जवळचे आहेत का नाही तसं मी फर्स्ट मी आम्ही पैसे सगळ्यांना देतो सांगणार हे तुम्ही हे वापरा. वापरा. तुमचे मग आजारी नाही का असू द्या काय असू द्या बरं. तुम्हाला जर त्याचा बेनिफिट मिळालं का नाही मग सांगा. कमी झालेलं बरं तुमच्या मिरच्या जेव्हा वाढलं दूध आमचं खरोखर खरंच कमी झालेलं दूध खोटं कशाला बोलायचं आम्ही तुम्हाला? तसं- आणि देवासारखं तुम्ही धावून आला आणि आम्हाला काहीतरी नाही का मार्ग दाखवला त्या मार्गातून आम्ही त्या नाही का व्हिडिओ मी पाहिला. आमचा पण इथून एवढा सुरुवात नाराज आहे. झालेला म्हणजे- आता खुश आहे ते असं वाटत होतं की ते व्हिडिओ मी बघायचं की पण हे महाग वाटायचं बरं तर धाडच होत नव्हतं. हे 100 रुपये किलो मिनरल मिक्सर 100 रुपये किलो बरं. आणि हे आपलं प्रोडक्ट दुपटीने महाग दुपटीने मागे बरं दुपटीने महाग मग ते वापरून म्हटलं कसा रिझल्ट येईल काय म्हटलं करूया रिक्स घेऊया रिक्स घेतली आतापर्यंत रिक्सच घेत आलोय म्हटलं बरं. 10 वर्ष झालं आता हे रिक्स घ्यायला काही अवघड नाही पण हे ज्यावेळी चालू केलं तर 6 दिवसातच एवढ्या झटपट कुठल्याच औषधाचा आतापर्यंत नाही, नाही, नाही. एवढी औषधं चारली एवढं या गाईला खर्च केला तरी एवढा result खर्च दिसत 10,000 नव्हता. रुपये घालवले ते जर ह्याच्यावर घालवले असते बरं. तर आता ते पूर्ण दुधावर गेले असते म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत. हा पूर्ण दुधावर आणि सगळ्यांना जर वापरलं असतं मी पहिल्यापासून तर तुम्ही अजून आता तुम्ही 1 महिन्याने अजून माझ्याकडे व्हिजिट करा आणि तुम्हाला बघा काय बदल दिसतो भरपूर बदल दिसणार. आणि मग हे जे काढले प्रोडक्ट त्यानं 100% ॲनिमल हेल्थ चार्जर 100% हे चांगलंच आहे टॉप क्वालिटीचं सगळ्यांनी वापरावं सगळ्यांनी अवश्य वापरावं वापरावं सगळ्यांनी. हे. आणि हे ॲनिमल हेल्थ चार्जर मिल्क चार्जर हे दोन्ही पण वापरावं. दोन्ही पण पडणार नाही. गोचडी गेली गोचड्या आमची गवत सगळी. पडल्या. आता ही नवीन गाय आणली होती आपण बरं. तिला सगळ्या गोचड्या होत्या मागच्या रोडला. जागेवर सुकले ते हिला काही सामान लावले नाही किंवा काही नाही आता हे चालू केले आपण बरं. हिला आता 10 दिवस झालं चालू केले तर पूर्ण त्या गोचड्या जागेवर मरून गोचड्या पडल्या. वाळून गेले. आणि पडायला लागले पडायला लागले. हा, automatic. automatic पडायला लागले. वाळून गेले. आजपर्यंत असा आम्हाला अनुभव नव्हता म्हणजे मिनरल वापरत होतो आणि आणि साबण भरपूर वापरायचो. गोचड्या वाढायच्या रासायनिक म्हणजे मिनरल वापरायचो केमिकलच आहे शेवटी ती त्याच्यामुळे काय व्हायचं गोचडी तर व्हायचीच आणि गायांची तब्येती होत नव्हत्या म्हणजे पूर्णपणे ते हाडातनं कॅल्शियम येतो ते दुधातनं बाहेर येत आपण मिनरल चारायचो काय तब्येत कमान होईना बरं. 10 वर्ष झालं मी हे अभ्यास करतो बरं. मिनरल तर टाकतोय भरपूर 100-150 ग्रॅम बरं. आणि तब्येती तर होत नव्हत्या मग आता बघा हे 6-7 दिवसात ह्या मला तब्येतीतली बदल वाटायला आणि लागले गोचडी पण नाही एक पण. 6 दिवसात गोचडी गोचडी गळून सुकल्या. पण गळून गोचडी पडल्या आणि गळून वाळल्या पडल्या. जाग्याच वाळल्या. आम्ही बघितल्या वाळल्या आणि तशापासून. सगळ्यात महत्वाचं त्यांचं रवंच लय वाढले रवंत वाढ भरपूर इथं तर सोडल्या ना मुक्त गोट्यात बाहेर बरं. गेलं की त्यांचं एका रवंत लाईनला चालू उभे राहते एका रेषेत. म्हणजे तसा तुम्ही विचार केला तर बारकाईने पूर्ण अभ्यास केला पूर्ण अभ्यास केला. आणि अभ्यास आहेच आमच्या ह्याच्यात. पूर्ण अभ्यास केला म्हणजे हे प्रोडक्ट माहित होतं मला बऱ्याच दिवसापासून बरं. पण हे वापरायचं वापरायचं झालं नाही. नव्हतं. म्हणजे एवढं आता मी वापरले ज्यावेळेस तकदीरमध्ये गेलेलं नाही, आता मी त्या- वापरले ना तर मी 10 वेळा कोणालाही सांगू शकतो बिंदात आमचा आता ग्रुपमध्ये ज्यांच्या गाय आहेत बरं. गोट आहेत त्यांना बिंदात सांगणार काय नाही तुम्हाला मी पैसे देतो तुमचं काय का पण तक्रार नाही आणि मला हे चार्जर चारायचं 8 किलोची पिशवी न्या मी पैसे देतो आणि ते चारलं ना हे 8 किलो एखाद्या कुठल्याही गायने खाऊ दे खाऊ दे हा. ती जी 100% डॉक्टरने सांगितलेलं असेल ही बाबा गाप जाणार नाही का आता विकून टाकीला विकून टाक बरं. हिला विकून टाक तर त्याला हे जर दिलं आपलं 8 किलो बरं. आणि मला तर 100% ती गापून जाणार आणि त्या शेतकऱ्याचं हे घर
समृद्ध करणार आनंदित होणार आनंदित. हा, वापरणार. गेल्या वर्षी एवढा हे रेट प्रोडक्ट आहे. आम्हाला गेल्या वर्षी माहिती झालं असतं माहीतच तर नाही. आमच्या आमच्या 4 गाय अशाच गेल्या असं आम्ही दिल्या. बरं, गाभण 26 लिटर जात दूध देणारे गाय आहेत का दूध देणारे विकली आहे. विकल्या. गाबदार कारण नव्हत्या. माहीतच अर्धात नव्हतं नव्हत्या, तुमचं. पुढं दुखायचं. बरं लय अडचणी. मग चांगला काय धार काढल्या काढल्या बसायच्या बरं तर बसत नाही ती एक सुद्धा वेळाला सोडत म्हणजे हे जे आज तुम्हाला जे यश आले हो. ह्यासाठी तर रामसरांनी प्रोडक्ट काढले आणि इतक्या दिवस ते पण म्हणजे कष्ट घेते की त्यांना एकच आनंद पाहिजे. आज जो तुमच्या चेहरा आनंद दिसतो तेव्हा रामसरांना पाहिजे होता त्यासाठी तुम्हाला सांगायचं म्हणजे मुद्दा आता आम्ही व्हिडिओ बघतो. आता मी व्हिडिओ बघायचो पप्पांना माहित नव्हतं रामसर पण असतात ना व्हिडिओ व्हिडिओ रामसर हा. आहे यांना माहित नव्हतं. राम सर हे मोठे तुमचे मला manager काही यांना असं माहित नाही. वाटायचं मला. हा. पप्पा काय म्हणायचे हे कोण आहे मॅनेजर अहो म्हटलं की मॅनेजर नाही ती मालक आहे. मालक स्वतः जाते ते गोटावर बरं. म्हणजे गोट्यावर म्हणजे हे म्हणजे मालक म्हणजे देवगुणी माणूस आहे स्वतः शेतकऱ्यांचा एवढा मोठा अजून पण असून सत्तर राम सर आहे ना, सगळ्या गोट्यावर. शेतकऱ्यांच्या शेतात बांधाव जाते ते सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वाटलं. माणूस कुठल्या बांधावर गेला. कंपनीचा अजूनपर्यंत माणूस नाही आलेला बरं. ते आपलं त्यांचं काम चांगलं आहे शेतकऱ्यांच्या लेवल त्यांना तळमळ आहे तळमळ आहे. शेतकऱ्यांबद्दल. त्यांनी बघितलेलं आहे. काय काय शेतकऱ्यांचे हाल बघितले त्यांनी शेतकऱ्यांचे हाल बघितले बरोबर. की बाबा ह्या धंद्यात अजून आपल्या महाराष्ट्र माग आहे बरोबर. काहीच नाही सगळ्या आजारांनी ग्रासलेले आहेत सगळ्यांना म्हणजे हे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात दूध उत्पादन होणार. बरोबर. मग आता हे प्रोडक्ट काढल्यापासून आयुर्वेदिक आहे की? हा, पूर्णपणे आयुर्वेदिक आणि हे जर दूध आहे ना मग लोकांना याचं महत्व नाही माहिती बरोबर. तर दूध आता आपण एससीटीचा चारा वापरणार आहे सगळा एसटी वैदिक. हा एससीटी वैदिकचा चारा वापरणार चारा. आहे. हे प्लस हे दिलं ना हे आपले खिल्लार गाय असते का नाही तिच्या दुधापेक्षाही चांगलं दूध होणार दूध होणार. हा, बरोबर. जर्सी गायचं दुधाची गुणवत्ता वाढली गुणवत्ता वाढणार डीएनए चेंज करते हा डीएनए चेंज करतो पूर्णपणे वैदिकचे घटक त्याच्यामध्ये घरातले त्यांनी सगळ्यांनी दूध जर खाल्लं तर त्याच्या आरोग्याचा अतिशय चांगला आपले आरोग्य चांगलं आणि आपण दूध पुढे कोणाला पाठवणार आहे त्यांचंही आरोग्य चांगलं राहते आम्ही दुसरं दूधच घेत नाही आमचं दूध आमच्या बाळाला त्या गायांचं दूध सगळ्यांना, आम्हाला 5 आमच्या लिटर दूध घरात लागतं सकाळी 2.5 लिटर संध्याकाळी संध्याकाळी 2.5 5 लिटर दूध आम्ही पहिले दिवस आमच्या आईला दूध लागतं, बाळाला. म्हणजे घरी पण दूध घरी आम्ही वापरतो गाईंचं दूध वापरतो दुसरं दूधच दूधच गाईंचंच म्हशी नाही. होत्या आमच्या बरं म्हशी होत्या तरी सुद्धा आम्ही गायचं दूध खातो म्हणजे आता तुमचा गोठा पण वाढेल असं वाटतं. एकंदरीत 100% गोठा वाढला. अजून नाही, एक वर्षाने आलं ना तुम्हाला इथं 15 गायांची तरी दिसतील कमीत कमी आणि चांगल्या सगळ्या कुठल्या आणि गाईला breeders आजार नाही चांगले. काही नाही ब्रिडिंगचे काय असले ना काय होतंय मस्त आपल्याकडे सगळं आहे मॅनेजमेंट आहे सगळं आहे बरं. फक्त हे प्रोडक्टची कमी होती कमी हा, होती. आम्हाला सगळं होतं आमच्याकडे आणि त्या सगळं मस्टडीज वाढवणार काय? गोचडी मस्टडीज सगळे त्या औषधं आजाराला लागत ऐकण्यात होता, सगळं होतं. वैतागलं. ते पण डॉक्टर वैतागलं. आम्हाला म्हणायचं तांब्या तुमच्या सरकार गुणांचा पैसा देऊन खर्च करत नसेल बरं. आणि आम्हाला आवड आहे डॉक्टर एकदा आता किती पैसे घेऊन अहो, जातात? समजा एकदा गायला समजा मस्टडीज झाला बरं. मस्टडीज झाला की 1-2 हजाराची मेडिसिन लागायची बारीक बारीक इंजेक्शन वापरायचं मस्टडीज झाल्यावर बरं 3-4 प्रकारचे इंजेक्शन त्याच्याबरोबर त्या पावडरी गोळ्या आणि प्लेट डॉक्टरचा खर्च असं सलग 2 दिवस करायला लागायचं ट्रीटमेंट म्हणजे 3 ते 4 हजार रुपये जाते 2 दिवसात माझे. 2 दिवसात एका गाईला 3 ते 4 हजार जाऊन मस्टडीज नीट व्हायचा पण समजा एखादी 20 लिटर दूध देतात तर 12-13 लिटर वर याची गाई. दूध काय वाढत नाही. दूध वाढत नव्हतं दूध ते कमी कमी यायचं यायचं. म्हणजे तिथं तोटा व्हायचा आणि हे अनावश्यक डॉक्टरच्या मेडिसिनचा खर्च होतो म्हणजे पूर्णपणे गोटा तोट्यातच होता म्हणा थोडक्यात. म्हणजे तुम्हाला चांगला बेनिफिट मला नळाला मिळते. संदेश शेतकऱ्यांना असा देईन की मी 10 वर्ष झालं या क्षेत्रात आहे बरं आणि 10 वर्ष मिनरल मिक्सर वगैरे सगळे आमचं चिरंजीवन वापरून बघितलं बरं आणि आम्ही जास्तीत जास्त नाही का दूध निघल चांगलं प्रगती होईल आजार पण कमी किंवा काही आजारी पडणार नाही की हे काळजी घ्यायचा प्रयत्न केला आणि केले पण त्यातनं पण त्यात काही काही यश नाही आलं मग 22 गाया होत्या आमच्या बरेच वीक गाया झाल्या गाभण जात नव्हत्या निघल्या परत दुसऱ्या आता पहिला तर सगळ्या भरलेल्या होत्या आणि पहिला भरल्या तुमचं नाही का ही उदाहरणच सांगली या गायचं ह्या गाईचं. त्या गायच्या उदाहरणावरून आता आम्ही सगळ्यांनी वापरतोय तर आम्हाला 6 दिवसात एवढा जे मिळालं. त्यामुळे 10 लिटर दूध वाढलं 10 लिटर 10 लिटर शेण चांगलं आलं गोचडी जागेवर वाळली म्हणजे तुमच्यात दूध वाढलं दूध वाढलं फॅट वाढला फॅट. एसएनए वाढला हो. गोचिड कमी झाली. गोचडी फार गेली ती एक त्याला पण हेच गोचडी नाही बघायला. पण. परत तुम्हाला तो जी जनावराला मस्टडी मिळतात हो. परत दूध द्यायला लागतं. हा. बरोबर आणि आणि ज्याचं दूध कमी होतं बरं गाभण असून
गाभण असून 3 महिन्याची गाभण आहे तिचं दूध वाढलं. बरोबर. म्हणजे 6-7 प्रकारे तुमचे दूध वाढ झाली म्हणजे तुमच्या उत्पन्नात 100% आणि एकदम त्याच्यामुळे म्हणजे काम या करायला हे दिवसात- करायला नाही का चार दिवसात आनंद आम्ही आनंद वाटतो. समाधानी झालेलो आणि उत्साह आमचा वाढलाय. वाढलाय. हा, आमचा उरक वाढलाय. या औषधामुळे शेतकऱ्याचं म्हणा दूध उत्पादक 100% त्यांना आनंद वाटणार आणि समाधान हे सगळ्यात महत्वाचं आहे. समाधान हे आजपर्यंत आम्हाला भेटलं नव्हतं. आपले प्रोडक्ट वापरल्यापासून आम्हाला समाधान मिळालं. आणि सगळ्यांनी वापरावं. हा, सगळ्यांनी वापरा. 100% त्याचा फायदा होणार. कधीच तोटा होणार नाही. तोटा नाही होणार. प्रत्येकाने फक्त गाडीच केलं पाहिजे. हे वापरा आणा आणि कंटिन्युटी राहिली. कंटिन्युटी ठेवली पाहिजे. कंटिन्युटी ठेवली तर तुम्हाला रिझल्ट त्याचा भेटेल. सगळ्यात म्हणजे पहिला पाहिजे. पहिला चालेल. धन्यवाद.